आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। या 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 अखंड सौभाग्यवती हो, भाग्यवान हो। वाह, घर छान टापटीप लावून आहे बरं का तुम्ही। मग मी आणि सिद्धू दादांनी सगळं सामान नीट ठेवलंय, आवरलंय घर। काय ग सरुताई खारुताई, तू माझ्यासाठी काही नाही आणलंस? मी इतकं सगळं घर आवरलं, त्याचं बक्षीस म्हणून। हाय का आता? अगं तू घर आवरलं नसतं तरी तुला चॉकलेट घेऊन आले असते ना। धर। सुंदरताई, तुला कुठले लागले होतं? इथं खाली वाप, खाली वाप। आता बरं होईल। मला काय वाटायचं माहितीये, माझी एक गाय गेली आणि दुसरी पण। ए तुझ्या दुसऱ्या आईला काही नाही म्हणत, मी हाय नाही इथं। चला, आज आनंदाचा दिवस आहे। ए आता तुम्ही दोघं इथून कुठेच नाही जायचं, जरी स्वतःचं घर घेतलं तरी। हो हो, कुठेही जाणार नाही, आणि जर गेलोच ना तर तुला सोबत घेऊन जाऊ। मला आणि आजीला सुद्धा। ते बघू म्हणजे आपण। बरं बरं, चला तुम्हाला घर दाखवते। चला चला। सुंदरी, जरा आदित्यरावासनी फोन लाव, कधी येतील बघ जरा। बघते बघते काय, लगोलग फोन लाव, मला जरा अर्जंट बोलायचं त्यांच्या संगत। लाव फोन। हेच नाही काय म्हणजे ती जेव्हा बेशुद्ध झाली की नाही तेव्हा त्यांनीच तिला उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं। यार, हे विज्युअलच जात नाहीये माझ्या डोळ्यासमोर। कसं उचललं असेल आधीने सुंदरीला सगळ्यांसमोर, आणि काय वाटलं असेल सगळ्यांना? माझाच विचार करत होतीस ना? तुझाच विचार करतेय, सोड मला। काय चाललंय? अगं एवढ्या दिवसांनी आलोय मी, काय झालंय? उगाच नाटकं करू नकोस आधी। एक मिनिट मला सांग, मी कधी नाटकं केली तुझ्या समोर? मी सगळी नाटकच करतोयस। तुझं तर खरंच माझ्यावर प्रेम असतं ना तर लगेच आला असतास घरी। तेही सोड, मी 10 वेळा फोन केल्यावर एकदा माझा फोन उचलायचा असतो। अनु, आय एम सॉरी। मला माहितीये माझं चुकलंय। तू एक काम कर, तू मला कुठल्याही प्रकारची शिक्षा दे, मी कुठल्याही प्रकारची शिक्षा भोगायला तयार। बघा, हो, कुठल्याही प्रकारची शिक्षा दे। मी सांगितलेली शिक्षा भोगायला तयार आहेस? अगं तू बोल तर, आय एम रेडी। बरं एक काम कर, तू मला आत्ता इथून उचल आणि बेडवर बस। ओके, तू काय करायचंय? काय झालं, आता म्हणालास ना मी सांगितलेली शिक्षा भोगायला तयार आहे। मला इथून उचल आणि बेडवर बसव। बरी आहेस ना तू? प्रेग्नेंट आहेस? मग काय झालं, आता उगीच कारण देऊ नकोस। म्हणालायस ना ऐकतो म्हणून, आता ऐक, उचल मला। अनु तू वेडी आहेस का? हे बघ, इतर वेळेस मी उचलला असतं, मला उचलायचा काही प्रॉब्लेम नाहीये, पण
अगं तुझ्या पोटात बाळ आहे ना, त्याची काळजी नको घ्यायला. आधी कितीही काही झालं ना तरी प्लीज मला कधीच सोडून जाऊ नको. अनु मी तुझा आहे आणि तुझाच राहणार. तुला सोडून मी कधीही कुठेही जाणार नाही. अनु मला एक कॉल येतोय. येऊ दे, एक मिनिट, थोडं एकच थांब. ओके. मला असं वाटतं जरा महत्वाचा कॉल असेल. झालं तुझं लगेच. आत्ताच म्हणालास ना काही झालं तरी मला सोडणार नाही म्हणून. फोनच्या एका रिंगने मला लगेच लांब केलंस. हा तुझा फोन आहे ना, ही माझी सवत आहे. अनु अगं असं काय करतेस? एखादा व्यक्ती सतत कॉल करतोय म्हणजे काहीतरी महत्वाचं काम असेल की नाही? काय महत्वाचं असणार आहे आणि माझ्यापेक्षा काय महत्वाचं आहे तुला? बघ प्रश्न महत्वाचा नाहीये. त्या पोझिशन मध्ये मला असं वाटलं की बाळाला थोडा त्रास होईल म्हणून मला जरा अवघडल्यासारखं झालं. सुंदरीला उचलताना अवघडल्यासारखं नाही झालं तुला? एक मिनिट, काय काय म्हणालीस तू? सुंदरीचा काय संबंध इथे? अनु तू कुठचा विषय कुठे नेतेस? त्याचा काय संबंध इथे? हे बघ त्यावेळेला मला जे योग्य वाटलं ते मी केलं आणि मला तुला उचलून सगळीकडे फिरायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी जर घरभर फिरलो तुला उचलून, तुझं समाधान होणार आहे का? हो होणार आहे समाधान. उचलणार आहे? हा ठीक आहे, मी तुला उचलतो आणि घरभर फिरतो. आणि घरभर कशाला, थेट ऑफिस पर्यंत जातो. पण पोटात बाळ आहे ना, त्याची काळजी नको घ्यायला. एकदा डिलिव्हरी होऊ दे, बाळ होऊ दे, मी तुला कुठे पाहिजे तिथे उचलून घेऊन जातो बस. ती माझी सवत आधी बाजूला ठेव. बाजूला ठेव. ओके ओके, मी हा मोबाईल बाजूला ठेवतो. ओके थांब बस. आणि आधी माझ्यावर असं ओरडत जाऊ नकोस रे, मला नाही आवडत. आय एम सॉरी, मी नाही ओरडणार. ओके फोन का उचलना झालाय हा? अशी काय बघतेस मार्के मशिवानी? का? तुला माहित नाही मी असं का बघायला येते? मला कसं माहित असेल? सरे नाटक करू नकोस हा. आई आहे मी तुझी. नवऱ्याला फोन करत होतीस ना? काय फिरकणार आहे का नाही? येतील की, पण जरा उशिराने येतील. फोनवर बोलणं झालं का तसं?
बोल की. तुझ्या चेहऱ्यावरून तरी वाटत नाही तसं. सरे आला ना आता कटाळा आलाय. बस झालं की. एकाचं तोंड पूर्वेला एकाचं पश्चिमेला. अगं संसार सगळ्याच्या मध्ये असायला पाहिजे आणि बाकीचं सगळं अवतीभवती. तुमचा तर अजून संसारच सुरू आहे ना. मला माहितीये मी परत परत तेच तेच सांगायले. पण सरे माझी लई इच्छा आहे ग तुमचा सुखाचा संसार बघायची. मला नातवंड खेळवायचंय ग. आणि दुसरं काय मागते मी तुझ्याकडे. एवढंच तर मागते ना. काय ग तुझं आहे का असलं बडबडतेस काहीतरी. तू चांगलं कधी बोलूच शकत नाहीस का. माझ्या डोक्याला काय आधीच कमी ताप आहे. आणि सारखं टुमणं का लावतेस मागं. सारखं तेच 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 तेच. सरे काय करायचं या पोरीचं. तो मित्रासोबत इकडे गेलाय ना. कुठं. थायलंडला गेलाय तो मित्रासोबत. पिक्चरला जायचं होतं ना आपल्याला. आहो पाणी. काय हो कसला एवढा विचार करताय. हेच किती आपल्या अनु मॅडमचा. का म्हणजे बऱ्या आहेत की त्या आता. नाही नाही, त्या चांगल्याच आहेत. त्या आनंदात बी आहेत. आता बाळ होणार नाही त्याच नाही. पण त्या बाळाच्या बापाचं काय. त्याचं काय. मला असं वाटतं का तो अनु मॅडमसाठी फसवतोय. फसवतोय म्हणजे. त्याचं काहीतरी बाहेर लपड आहे. का कशावर ना म्हणजे असं का वाटतंय तुम्हाला. म्हणजे बघ की त्यांनी त्यांच्या घराकडे काय सांगितलं. कमालूच्या लग्नात झालो आणि गेले कुठं. तर दोस्तांच्या बरोबर थायलंडला गेले मित्रांसमोर. असं खोटं का बोललेस त्याला. नाही पण तुम्हाला कोणी सांगितलं. अगं आदित्य रावांनी सांगितलं नाही का तुझ्या समोरच. आदित्य रावांनी हे पण सांगितलं का सांभाळून घे म्हणला. नाही सांभाळून घे म्हणजे काय. म्हणजे काहीतरी भानगड आहे. तो काहीतरी लपवायला लागलाय. अहो जाऊ द्याल की नका एवढा विचार करू. असं कसा विचार करू नको. अहो पण आपण कशाला या भानगडीत पडायचं. काय बोलतेस तू मा. कशाला भानगड पडायचं. अगं आपल्या घरातली माणसं आहेत आता. आपल्या सुंदरीला आपल्याला किती मदत केली तिने. सुंदरीला लेख मानते ती. मग त्यांच्या पोरीला आपण लेख नाही मानायचं का. आपण यातलं सुंदरीला काय सांगू नकोस. नाही सांगत. बरं स्वयंपाकाच्या कट्ट्यावर दूध ठेवलंय. झोपायच्या आधी तेवढं पिऊन घ्या. हा ठीक आहे मी घेतो नंतर. मी जरा आधी जरा टेरेस वरती फिरून येतो.
मामी सरू तू का आलीस? मी बाहेरच होते. आता काय करायचं ग? बघितलंस ना हे किती त्रास करून घेतात. त्यांना खरं कळलं तर काय होईल? मला लय भ्या वाटतंय बघ. मामी तू जरा धीर धर. नाही ग, आता हे पुढत आणि भीतीखाली जगणं नको असं वाटायला लागलंय बघ मला. किती वजन मनावर बाळगायचं. पण काय करू मी? अगं तो नालायक असला तरी माझा भाऊ आहे ग. मी अपराधी आहे तुझी, मला माफ कर. अगं मामी तुझा काय संबंध आहे समजात? तू कशाला माफी मागतेस? नाही ग, आदित्य तुझ्याशी खोटं बोलतोय, तुला फसवतोय. हे कळत असून बी मी काहीच करू शकत नाही. मामी तू शांत हो बघू आणि उगाच त्रास करून घेऊ नको स्वतःला. होईल समजा निघल काहीतरी मार्ग. हा मामा अरे तू घेऊन गेलीस वे? कलास नाही गेलीस वे? निघालीच आहे. काय सिद्धार्थराव येणार आहेत काय? नाही कुठे गेले ते सध्या? असतील की क्लासमध्ये. आता जाऊन भेटेन मी त्यांना. हा म्हणजे तुला भेटतील पण आमच नाही भेटणार. जरा त्यासनी सांग की मला भेटाल. का हो मामा काही काम होतं? हा जरा महत्वाचं काम होतं. म्हणजे माग मी बोललोय त्यांच्या संकट. आता ह्यांचं काय काम असेल? यांना काही शंका बिंका आली का काय? मामा मी काय म्हणते, तुमचं काय काम आहे ते मला सांगा की मी सांगते त्यांना. नाही मीच बोलतो त्यांच्या संकट. तू जरा निरोप दे फक्त. त्यांना म्हणावं भेटायचंय मला. सुंदरे जरा आदित्य रावसनी पाठवली. काल रात्री आमचं काही बोलणं झालं नाही. मला जरा त्यांच्या संकट पण बोलायचं होतं. मामा त्याचं काय झालं, ते रात्री उशीर आले ना आणि सकाळी पण लवकर गेले. लय काम आहे त्यांना, राहिलेलं काम सगळं उरकावं लागतंय म्हणून. असं आहे व्हय. बरं ठीक आहे मग चाल जातो. यांना काय बोलायचं असेल आदित्य आणि सिद्धार्थची? कुणाच्या तोंडून चुकून काही गेलं तर नाही ना? मालती तर पचकली नाही ना? गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग आदी. चला उठा. एक मिनिट मी आलो समोर थांब. उशी मी हे करतो. ये म्हणजे थांब उशी हे करतो. ओके. काय आज तुमचा सूर्य लवकर उगवला? ऍक्च्युली मी लवकरचा अलार्म लावला होता कारण मला तुझ्यासाठी गरम गरम ब्लॅक कॉफी करायची होती. थँक्यू. आणि मग त्यानंतर ऑफिसला पण जायचंय. बरीच काम आहेत. काय आधी कालच आलायस ना तू? 2 दिवस आराम कर. आणि सुंदरी जर बरी झाली नसती तर थांबला असतास ना तिथे? अरे असं काही नाही आहे. आणि काय आता मी इकडे आलोय ना, माझं मन खात राहणार, माझं मन लागणार नाही. त्यापेक्षा म्हणतो ऑफिसला जातो. आणि आपल्या मामा काम वाढवून ठेवलंय आमचं त्यांनी.
खूप काम पेंडिंग आहे ग, खूप प्रेशर आहे माझ्यावर. बाकी सगळ्यांसाठी तुझ्याकडे वेळ असतो, माझ्यासाठी वेळ नसतो. ठीक आहे, तर आज की शाम आपके नाम. आज मी लवकर येतो, आपण दोघं काहीतरी बाहेर प्लॅन करूया. ओके? खरंच? 110%. अनु, आय रिअली लव्ह यू. आणि मला माहितीये की मला तुला सांगायची गरज नाही, किंवा तुलाही मला सांगायची गरज नाहीये. आपल्या दोघांनाही ते माहितीये. बरं ऐक ना, मला नेक्स्ट वीक आहे ना माझ्या एका जवळच्या मित्राच्या लग्नाला जायचं. काय? आत्ता तर आलायस तू, लगेच जाणारच? नाही नाही, कुठेही जायचं नाही. अगं अगं माझं ऐकून घे बघ, फार जवळचा मित्र आहे तो, आणि तुझं रुटीन चेकअप सगळं 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 करूनच मी जाईन, त्याशिवाय जाणार नाही. आय प्रॉमिस, आय प्रॉमिस. बरं ठीक आहे, जा. आणि हो, त्या सुंदरी मॅडम कडून तुझा नेकलेस घे. हो रे, घेते. हो घेते नाही, ती तुला काहीतरी रिझन्स देईल, टाळाटाळ करेल, पण तू आधी ताब्यात घे. पण अरे काय चाललंय तुझं आधी? एवढं काय ते नेकलेस आणि चिडतोस का तिच्यावर? बरं बाबा, मी घेते मी तिच्याकडे. ओके ठीक आहे, बाय. बाय.